गाईज आज जंगल सफारी आहे. जंगल सफारीमध्ये ॲक्च्युली आम्ही आलोय खेकडे पकडायला. छोटे छोटे लाल खेकडे जे जंगलामध्ये आहेत ते पकडण्यासाठी आलोय. मी आहे, प्रेम आहे, रुपया आहे, अश्विन आहे. तर आम्ही बोललो की आज गणपती विसर्जन आहे, तर गणपती विसर्जनाच्या आधी थोडे खेकडे वगैरे बघून जाऊया. सर्व कुत्र्यांना पण घेतले, जे शिकारी कुत्रे आहेत ते सोबत असले पाहिजेत, कारण की जंगलामधून काही कधी पण येऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही त्या कुत्र्यांना पण घेऊन आलो आहे. तर तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो की कसे आम्ही लाल खेकडे वगैरे पकडतो. आणि याच्यामध्ये जंगलामध्ये खूप सारा घना जंगल आहे. तुम्ही बघू शकता, बघा इकडे मागं बघू शकता की किती खूप जंगल आहे, खूप मोठमोठं जंगल आहे. आणि याच्यामध्ये सर्व सागाची झाडं वगैरे सर्व आहे. तर तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवतो की कसे खेकडे पकडतात. हे शिकारी कुत्रे आहेत, गुड्ड्या, कालू. त्याच्यानंतर तो मागे बघा मॅडी आहे. मॅडी खूप डेंजर आहे. मॅडी 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 तर मॅडी आहे, मॅडी. आणि हा भेकर आहे. तर हे सर्व आम्ही शिकारी कुत्रे घेऊन जंगलात आलो आहे बघण्यासाठी की काही दिसतंय का काय. खेकडे पकडालो आहे आणि खूप तहान लागली होती. पाणी खूप छान आहे. आता पाण्याला फिल्टर करायची गरज नाही, थोडं खूप छान पाणी. पाण्याची टेस्ट एकदम भारी आहे. थोडं पाणी पिऊन घेतो. आता आम्ही खाली उतरत आहे, नंतर दुसऱ्या एका ठिकाणी जातो. इकडे एकच दुसरं खेकडे पकडलंय, पण आपण दुसऱ्या व्हालला जाऊया. त्याला ह्याला व्हाल बोलतात, म्हणजे छोटे छोटे ते धबधबे असतात ना, त्याला व्हाल बोलतात गावी. तर व्हालेच्या तिकडून आम्ही तिकडे जाणार आहे. हो बाई हो. बघा लाल खेकडे आहेत, कारण की खेकडे काळे ना तर व्हाईट नाही तर असे असतात. पण इकडे डोंगरामध्ये असल्यामुळे ते लाल खेकडे पूर्ण डोंगर आहे वर. हिरेला असतात ते चिंबोर. समोरून दाखवतो, एकदम व्ह्यू असेल तिकडून. आपण खालून जंगलातून आलो आहे, इथून वर. इथून वर खूप मोठं जंगल आहे आणि तिथं बाजूलाच इथेच धबधबा आहे. पण धबधब्याला जाण्यासाठी खूप जंगल आहे, त्याच्यामुळे धबधब्याला आम्ही गेलो नाही. आता आपण खाली उतरत घरी जाणार आहे, कारण की खूप पाय दुखत आहेत. खूप दिवसातून असा चढण चढलो आहे. हे माथेरानपेक्षा भारी आहे आमचं गाव. तुम्ही बोलाल माथेरान, तर माथेरान ह्याच्या समोर काहीच नाही. माथेरानला बनवलं आहे, हे नॅचरल आहे. माथेरान पण नॅचरल आहे, पण एवढं हे आवळ्याचं झाड आहे. जंगलामध्ये आवळ्याची झाडं आहेत आणि आवळ्याच्या झाडाला ते काल सूप जे बोलतात, जे गौरी वळसण्यासाठी सुपाचं, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आवळ्याचं झाडाचं. तर आवळ्याचं झाड खूप कुचकं असतं, म्हणजे लवकर तुटतं. जर वर चढलात आणि त्याच्या पुढे फांदीला गेलं तर लवकर तुटून जातं. पण शक्यतो खालूनच त्याला तोडा. आणि आवळ्याचं झाड हे आयुर्वेदिक आहे. त्याची जी पानं आहेत, ते पानं तुम्ही कोणतेही, जर तुम्हाला मार लागला असेल तर त्याच्या पानाची बुक्की करून लावू शकता. हे बघा, आपण ऑलरेडी खूप वर आलो आहे आणि आमचं गाव आहे बघा इकडे. इथे आमचं गाव आहे. इथून आम्ही खूप डोंगरावर आलो आहे. इकडे बघा डोंगर वरतीच एकदम हिरवगार, एकदम असं वाटतं इथेच राहावं. पण पाऊस वगैरे खूप सारखा 5-5, 10-10 मिनिटांनी पाऊस आहे. सर्व वातावरण एकदम जबरदस्त आहे.